आणि ना यामध्येच आपल्याला तेल टाकायचं आहे। एक छोटी पळी इतकं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकून ही भाजी हाताने चुरून घ्यायची आहे। हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण दारच्या पानांची भाजी पाहणार आहोत। कोकणामध्ये ही भाजी बनवली जाते आणि अशा पद्धतीने ही दारची पानं असतात, तुम्ही इथे पाहू शकता। भाजी मार्केटमध्ये कधी-कधी ही भाजी विकायला तुम्हाला दिसत असेल। अशा पद्धतीची पानं दिसली की समजायचं की ही दारची भाजी आहे। आता ही भाजी ना व्यवस्थित निवडून घ्यावी लागते। आता ही भाजी ना गावावरून आणून साधारणतः आठवडा झाला होता, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान राहिली आहे भाजी। सगळ्यात पहिल्यांदा तर ना आपल्याला हिची अशी पानं काढून घ्यायची आणि त्यानंतर देठ जर कवळे असतील ना तर देठ सुद्धा घ्यायचे। कवळे देठ जर तुम्ही घेतलेत ना भाजीमध्ये तर भाजीला अप्रतिम अशी चव येते। इथे आता पानं सुद्धा अगदी छान आहेत आणि देठ सुद्धा कवळे आहेत, त्याच्यामुळे आपण देठ पण घेतोय। अशा पद्धतीने ही भाजी निवडायची असते। आता आपण ही सगळी भाजी निवडून घेऊयात। अगदी छान अशी ही दारची भाजी आपण निवडून घेतली आणि अगदी स्वच्छ अशी धुवून सुद्धा घेतली। आता ना हलकसं या भाजीला आपल्याला चिरून घ्यायचंय। आता ना इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त आपण ही भाजी चिरून घेतलेली नाहीये, थोडी थोडी चिरलेली आहे। इथे ना आपण साधारणतः एक गड्डा लसूण घेतलाय सोललेला। आता हा लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। ठेचलेल्या लसूणनीच ना ह्या भाजीला एकदम छान अशी चव येते। हा लसूण ना आता आपण ठेचून घेऊयात। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचू शकता। हा लसूण आपण इथे ठेचून घेतलेला आहे। आता ना इथे आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या तोडून या लसणीमध्ये टाकूयात। आणि आता ह्या मिरच्या पण आपल्याला थोड्याशा ठेचून घ्यायच्यात लसणी सोबतच। इथे तुम्ही पाहू शकता लसूण आणि मिरची आपण ठेचून घेतलेला आहे। तर इथे आपण ही कढई घेतली, कढईमध्ये ही दारची भाजी ठेवली आहे। इथे ना मगाशी आपण लसूण आणि मिरची ठेचून घेतली होती। आता त्याच्यामध्ये आपल्याला ना मीठ टाकायचं आहे। इथे चवीप्रमाणे मीठ यामध्ये आपण ऍड करूयात आणि ना यामध्येच आपल्याला तेल टाकायचं आहे। एक छोटी पळी इतकं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकून ही भाजी हाताने चुरून घ्यायची आहे। आता ना इथे आपल्याला पाणी घ्यायचंय। हातावरती थोडंसं पाणी घेऊन आपण ते यामध्ये टाकलेलं आहे। आता ही भाजी आपल्याला शिजवायला टाकायची आहे। आता ही कढई आपण गॅसवरती ठेवली आहे। आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। अगदी मोठा गॅस केलाय आपण आणि मोठ्या गॅसवरती आता ही भाजी शिजवून घेऊया साधारणतः 2 मिनिटांसाठी। कढई छान अशी गरम झाली ना की गॅसचा फ्लेम बारीक करायचा आणि भाजी शिजवून द्यायची। आता मीडियम लो फ्लेम वरती झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी ही भाजी आपण 10 मिनिटांसाठी शिजवून घेतलेली आहे आणि आता ही तयार झाली आहे। आपण गॅस बंद करून हिला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता ह्या गावाकडच्या ज्या भाज्या असतात ना त्या बनवायला अतिशय सोप्या आणि चवीला तितक्याच भन्नाट असतात। खूप छान लागते ही दारची भाजी सुद्धा चवीला। तुम्ही जर कधी केली नसेल ना तर नक्की करा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।